हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असाल. तर बघा, हा माझा छोटासा मिनी ब्लॉग. तर आज आहे माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे. तर मी छोटासाच ब्लॉग बनवला आहे. खूप गर्दी पण होती म्हणून जास्त असं काही काढलं नाही. बघा, तुम्ही बघू शकताय. हे आहेत माझ्या बहिणीचे सासरे, आहेत माझे पप्पा आणि हे आहेत माझे मिस्टर बाहेर बसलेले. तर ही आहे माझ्या बहिणीची मुलगी. तर हा आहे माझ्या बहिणीचा बंगला. तर ती नगरमध्येच असते ना. आणि हा बहिणीचा मुलगा छोटासा, छोट्या बहिणीचा. तर मी मोठ्या बहिणीच्या मुलीच्या बड्डेला आले इथे नगरला. तर बघा ती कशी डान्स करत होती. तर मी तुम्हाला आता घरामधलं डेकोरेशन दाखवते. बघू शकताय तुम्ही आता. हे बघा, हे घरामध्ये असं आम्ही सजावट केलंय. सगळे वेट करतायत केकचा, सगळे एक्साइटेड होते केक कापायला. लहान मुलं पण सगळे बसले होते. तर केक आम्ही काय बाहेर लवकर काढला नाही, कारण की केक काढला की मुलं खूप हे करतात आणि केक पूर्ण मिल्ट होतं. तर हे आमचं छोटंसं डेकोरेशन तुम्ही बघू शकताय. तर सगळे मस्ती वगैरे करत होते. आणि आज बड्डेच्या दिवशी जे मोठे मोठे ते सुद्धा लहान लहान झालेले. हे माझे मोठे भाऊजी, ही माझी मोठी बहीण आणि ही तिची 2 नंबरची मुलगी. बघा किती सुंदर दिसते, क्यूट दिसते. बघू शकता. बघा, ही माझी मोठी बहीण आहे. हा माझा बाजूला बसलेला भाऊ, सगळ्यात लहाना भाऊ. हे बघा, इथे सगळेजण बसलेत. ही आहे माझी मम्मी, ही बड्डे गर्ल आमची. परत माझ्या बहिणीची सासू, हा माझा मुलगा. हे बघा, ती 2 नंबरची मुलगी. तिच्या तिन्ही मुली खूप सुंदर दिसतात. गोऱ्या गोऱ्या पाणी एकदम असं मस्तपैकी परीसारख्या दिसतात. हे बघा, हॅपी बड्डेचं आम्ही सॉन्ग लावलेलं. तर सगळे सॉन्ग बघत होते. हे माझे लहान भाऊजी. तर सगळे खूप असे एन्जॉय करत होते आणि मी व्हिडिओ काढत होते. तर माझे लहाने भाऊजी. तर ही आहे माझ्या बहिणीची नणंद. तर हे बघा, हे सगळे असे बसलेले लाईनीमध्ये, सगळे आतमध्ये आलेले केक कटिंग करायचे होते म्हणून. ही माझी लहानी बहीण. बघा, सगळे खूप एन्जॉय केला आम्ही. हे बघा, हॅपी बर्थडेसाठी हे बारके पोरं बघा कसे टाळ्या वाजवतायत, हॅपी बर्थडे करतायत. ही बारकी बघा आमची खूप सुंदर आहे बारकी. आहे बघा, माझी बहीण नाचत होती हॅपी बर्थडे सॉन्गवर. तिला म्हणलं थोडंसं नाच. आणि ही आहे बड्डे गर्ल आमची. बघा, खूप एक्सायटेड होती आणि खूप खुश पण होती. मला ती म्हणलेली, माझं माऊ, माझ्या बड्डेचं गिफ्ट तू माझ्या बड्डेसाठी थांब, तेच माझं बड्डे गिफ्ट असेल. तर मी तिला म्हणलं नाही नको. तर मी तिच्यासाठी कपडे घेतलेले. माझ्या बारक्या बहिणीने तिच्यासाठी स्मार्ट वॉच घेतली. तिने स्मार्ट वॉच मागितलेली. माझ्या मम्मीने कानातले घेतले आणि चांदीची चेन पण घेतली. तर ती खूप खुश झाली. तर तिची बारकी बहीण बोलत होती, माझ्या बड्डेला तर कोणीच येत नाही, दीदीच्याच बड्डेला सर्व येतात. तर ती रडायला लागलेली. तर तिला बोललो तुझ्या पण बड्डेला येणार म्हणून. खूप एन्जॉय केला. बघा, ते हॅपी बर्थडे सॉन्ग लावलेलं. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ए मेरी है आरज़ू. तर माझा भाऊ हे गाणं बोलत होता. तर तुम्ही बघितलंय कसा त्याने मला असा हात केला. हे आहेत माझ्या बहिणीचे सासरे. मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवले बाहेर पोर्चमध्ये बसलेले. तर खूप एक्सायटेड होतो आम्ही बड्डेसाठी. तर मी म्हटलं छोटासा मिनी ब्लॉग बनवू. तर मी ब्लॉग बनवला आहे. तर ही आहे तिची आत्तू. अशी आत्तू नशिबाने भेटते. खूप लाड वगैरे करते त्यांचा, सगळे हट्ट पूर्ण करते त्यांचे. मला खूप तिची आत्या आवडते. हे बघा, तिची सगळी सजावट तिच्या आत्तूनेच केलेली आहे. आम्ही काहीच नाही केलेलं आहे. सगळं तिच्या आत्तूनेच सजवलं आहे. सगळं आत्तू खूप एक्सायटेड असते त्यांची आणि असं एकदम त्यांचा खूप लाड पण करते, जीव की प्राण. ही आहे माझ्या बहिणीची बहिणीची सासू. तर बघा, खूप घाई झालेली बड्डेची आम्हाला, पण त्यातून आम्ही केलं. तर ते बोले नाही ओवाळायचंच, ओवाळलेलं चांगलं असतं, औक्षण लागतं म्हणतात. तर बघा, सगळे औक्षण करत होते. आम्ही खूप एन्जॉय केलाय. लहान पोरं सगळे एक्सायटेड होते. त्यांना सगळ्यात जास्त साखरच पाहिजे होती. सगळे बोलत होते साखर द्या. साखरेसाठी ते पोरं पुढं येत होते. तर खूप आम्ही मज्जा केली अशी. तर तुम्ही बघू शकता, हा माझा पूर्ण ब्लॉग बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर सपोर्ट करा मला, भरभरून तुमचं प्रेम द्या, आशीर्वाद द्या. बघा, आम्ही कसं हे केलंय, बड्डेचा छोटासा मिनी ब्लॉग बनवलाय मी. असंच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि असंच मी पुढे जाऊ द्या. मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईल. तर बघा, मी माझं औक्षण केलं. तर खूप आम्ही एन्जॉय केला.
तर बघा आम्ही सर्वांनी असं ओवाळून घेतलं तिला आणि साखर वगैरे चालली. तर साखर खाण्यासाठी सगळे मुलं पाठी लागलेले, साखर दे करत होते. आणि केकला खूप जपलं आम्ही, कारण की मुलं त्या केकला खाण्यासाठी पण एक्सायटेड होते. आमची बारकी तर डायरेक्ट चमचाच घेऊन आली केकवरती ठेवला तर ती चमचा घेऊन आली. आणि तिची आत्तू बघा सगळ्यांना बाजूला काढलं तिच्या आत्तूनी, म्हणजे तिचा एकटीचा सेपरेट व्हिडिओ यावा म्हणून असं हॅपी बर्थडे गर्ल वाटली पाहिजे म्हणून सगळ्यांनी साईडला काढलं. तर लास्टला शेवटी तिच्या आत्तूनी ओवाळलं. सगळ्यांनी आम्ही खूप एन्जॉय केला बर्थडेमध्ये आणि बर्थडे गर्ल आमची खूप खुश झाली. तर बघा तिचा 13वा बर्थडे होता म्हणून आम्ही अशा 13 कॅन्डल लावून तशा पेटून घेतल्या. तर खूप छान असं म्हणजे वेगळं काहीतरी केलं. ते लोकसारखं ते हे लावतात, आम्ही तसं नाही. तर 13 कॅन्डल्स पेटवल्या. तर हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू श्रेया, हॅपी बर्थडे टू यू. सगळे एक्सायटेड होते. तर बघा तुम्ही माझा छोटासा मिनी ब्लॉग आणि मला भरभरून कमेंट करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. असेच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि तुमचं प्रेम पण मला मिळू द्या आणि माझ्या चॅनेलला खूप 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 सपोर्ट करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.